आजचा विषय असा आहे कारण आम्ही चाललो एकविराला ना पूस पेट्रोल चष्मा उजवाय दहशत पोरांची पेट्रोल चष्मा नाच करते काय गाईज मी सांगते हार घाला हार घालून उडी मार बरं पहिला मान द्या हार घालून जीव द्या व्यू बघा व्यू किंग व्यू नमस्कार मित्रांनो, मी आदेश भोपे आहे. तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आजचा विषय असा आहे कारण आम्ही चाललो एकविराला. आता आम्ही पालखीवर तर नव्हतं गेलो काय, आता बिझी काम बिझी शेड्यूल सगळा नुसतं बिझी आहे म्हणून जमला नाही जायला. तर आता आम्ही चाललो एकविराला. बघू कडक त्या उन्हात सुजल भाई आणि आपली गाडी 002 आलेलं आहे. सुजल भाई तर इथं सध्या जरा त्याला शिरा दिले, तर ट्रीट दिले. आमच्या घरी आलो काय ना काय भेटतं भाई, तुम्ही पण या ट्रीट पाहिजे असले तर आता मी पण जरा शिरा खातो. इथं चार्जर आले आपल्यासोबत असतं, पादर आले आत्ताच शातावणी. तर आता आम्ही निघणार आहोत. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे, तर दाखवतो डायरेक्ट. बघा कसा आदेश भाई बोलल तसा. चला आता डायरेक्ट जाऊ. चला गाईस रेडी झालेलं मस्त आहे की 2 मेंबर जुडलेले आहेत आपल्यासोबत, की त्यांची गाडी घेऊन आणि आम्ही आमची गाडी घेऊन. तर आता अजून मेंबर पण आपल्याला जोडणार आहेत. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे कोण नाही. चला डायरेक्ट जाऊ. आता डायरेक्ट नात केलो नाही बाईकवर जाणार हो. आम्ही स्कूटी हो, ते बाईक हो, आणि अजून बाईक किंवा स्कूटी आहे बहुतेक, मला पण नीट फिक्स माहिती नाही. तिथे गेलो दाखवतो. आता इथं पेट्रोल टाकायला थांबलो जरा. याही गद्दारी गेले आमच्यासोबत. हे पेट्रोल टाकलं आणि आपलं 2 मेंबर तिथं थांबले. तुम्हाला दाखवतो, त्यांच्याशी मी भेटवतो. आणि फुल पेट्रोल ओला ओली दरवेळीच असं भाई अजून टाक जाईल आरामात, कारण की आपल्या गाडीला एवढं बस नाही साली 700 रुपये घातात. तर आता विषय असा आहे का आम्ही 8 जण आहोत. नाच करती काय यावंच लागतं. आता कसं भरले इश्क्या बस झाला चाल ठेव दलविंदे या. चला गाईज आता काय चष्मा ना पूस पेट्रोल चष्मा उजवाय दहशत पोरांची पेट्रोल चष्मा पुसतो नाच करते काय. गाईज आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आम्ही सध्या. बघू शकता ही पण आमचं सोबत आहे गँग न्यू गँग. देव तर काहीचा विषय क्या मागाय आपने माधुरीचा चहा. माधुरीचा. अरे गाईज नवीन इथं काय ते आयटम बघा 2 नंबरला माधुरीचा चहा. आई शपथ त्या बाईला जरा इलिगल विचारला मी दाखवू नाही शकतो. दाखव कॅमेरा हात धावतो ते दाखवासाठी नाद केलं डायरेक्ट. कुठला कॅटरेस आहे कॅटरेस नाही काहीतरी आहे दुकानचं आपण नाही माहिती मला. कोण हात धुवून खातं का नाही त्या बघा ठेवले. घरची पण नाही एवढी लक्ष देत माझ्यावर. जे आले तर कॅमेरा बघतो मला भेटे. आम्ही भाई चांगले जिलेबी फाफडा कांदा पोह मिसळ चाय कॉफी नादच केला भाई. अरे पोरं कशी स्नॅपची पगलू आहेत ना. बघा कसं स्नॅप मारीत लावले. थोडासा नाश्ता खायचं दिसत ना, कारण की स्नॅप खोलतं यांचं काय बोलत आता विनीत. आपणच गरीब आहे वाटतं, आपल्याला स्नॅप बिप नाही ना कायची मतलब आहे. जरा जर खातो बस. जिलेबी फाफडा मिसळ कांदा भाऊ चाय कंटिन्यू केले. हा भाई. जेठालालचा नाद नाही करू शकत कोणच. भले बबिता ना भेटली जेठालाल कंटिन्यू करतो आम्ही. ठीक आहे जाऊन त्याचा माधुरीचा स्पेशल चहा सुजल पिते, पण आम्हाला तो पण नाही नसीब झाला. आम्ही कॉफी पितो कॉफी. गाईज मी सांगते हार घाला तर हार घालून उडी मार बरं. त्यांना मी पहिला मान देतो हार घालून जीव द्या. लोकांचे पहिला मान. अरे पहिला मान दिला तुला मी तरी पण लाजतय रे. अरे मी फेकून दिला काही रागाला वाटतं पक्का. काय करणार रागाला तरी. चल व्ह्यू बघा काही
व्ह्यू बघा किंग व्ह्यू. आता विषय असा आहे, आपल्या एकविरा यायच्या फोटो जाऊन इथं थांबलो आणि इथला फेमस स्पॉट्स म्हणजे काय बोलतात, रोज रॉयस, गोल्डन रोज रॉयस, आयशा विला. हे चाललं बघा, हे जेन्झी लोक, आयशा विला बघायला येणारी माणसं. हा काढा तुम्ही फोटो काढा. मी माझ्या गाडीचा फोटो काढतो, एकदम किंग एकविरा आहे जवळ. काही सलमान खान आले गॅलरीत ना पाठीमागे शेरा बिरा बॉडीगार्ड आणि बाकीच्यांची नावं नाही मला माहिती. सलमान खान बघू शकता, मधला सलमान खान आहे बोटा करते. हे बाजूला बघू शकता शेरा बिरा. गाडी दाखवू का आपली गाईज? नवीन गोल्डन रॉल्स रॉयस आपली ब्रँड न्यू, आता शोरूम मधनं काढले आणि घरी न्यायची प्लॅनिंग आहे. आयशाला घरी न्यायची प्लॅनिंग आहे. आणि हिजो सांगली तिला बसून राहा सध्या, कारण की पावनी मंडळी वरती गेलेत आपली. हिजो बसून राहायची, MTO न्यायची तिला, टाकरांच्या गाडीवर न्यायची तिला बसून. टाकरांच्या गाडीवर न्यायची तिला बसून. ओप्पोची ब्रँड एम्बेसिडर वाटते आयशा, डेंजर काम आहे. हिच्यावर टाकरा काय टाकल्यांच्या आईला माझ्याजवळ दिली असती मी घरी. सोना इकले असता हिला, सोना समजून इकले असताना पैसे घाले असते मी निचं. जाऊ दे काय दादा. हे आलं शेरशाह बादशाह, आयला एकच आलं रे बादशाह. हा डिक्कीन पण सोनं आहे म्हणा, असं डाऊट येतं त्याला. कारण डिक्की खोललो बघ जरा. आईच्या का खोलतो, आईच्या का देवतो नाही भेटू पकड. ओ माय गॉड गाईज, आता लवकर तिला सर्व्हिसिंगला द्यायचे. थोडंसं काम आहे गाडीला, फक्त जास्त नाही, थोडंसं काम आहे का विनीत? थोडंसं काम आहे. स्टेपनी दोन स्टेपनी आहे ना हिला. सोर इधर एक इथे पलवली लोक आहे. नवीन टायर आहे, न्यायची का सुझुकी कंपनी. गाईज ओके डिक्की डुप्लिकेट आहे सगळे भेंडी. थांब बघू बंद होतं, बाजू होतं बंद होतं. भेंडी गाडीची गेम करते. थांबा बाबा, कडकडीशी निघून दे, कुठल्या गुफेत ना घुसलेलं असं. दरवाजा बोलतो का? दरवाजा नाही बोलला रे. हा उची डायरेक्ट का? हो र, RR डबल R. हे टुबलेच आहे तवच्या जमान्यातलं. भेंडीचं नाव लिहिलं, कोणचं नल्लं नाव लिहिलं, कोणतं बाहिलं होतं नाव लिहिलं, सगळं बोलले. गाडी ओपन नाही सर, काय लॉक केले तिच्या मालकाने आणि गेला तो, खोलत नाही. आयशा अरे भेंडी हिचा पण डॅशबोर्ड खोलून नेले वाटतं. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun. एकविरेला पोहोचलो गाईज. आता पायथ्याशी पहिलं दर्शन घेतो आणि नंतर मग वरती जाऊ. गाईज दर्शन ओके मध्ये झाला. गर्दी होती तर काय तशी नाही, आज सॅटर्डे. पण ठीक आहे, आता जाऊ वरती. बघू इथं पायथ्याशी पाय पडू आणि वरती जाऊ. आता गर्दी तर काय नव्हती, ओके. आणि कंडिशन बघू शकता आमची अशी काहीतरी. गाडीवर आलं तुमचा असा हाल होऊ शकतो जर आले असतं तर. मी तर फर्स्ट टाईमच आले, म्हणजे स्कूटी कोणती पण नाद करतं का बाई माझा. आता मी तर लय लांबला दगला झालं डायरेक्ट, नादच नको शकतो. तुमचा प्रवास आतापर्यंत कसा झाला? नाईट करून आला, जाम बेकार झाला प्रवास. झोप आहे डोळ्यात, काय सांगू. स्कूटी व मेन तर कायचं याला अक्षर बर्गमॅन झाली आता. अरे भाई काय गाडीचं नाव काय? कुठच्या शाईन? हा शाईन कॉपीचे थोडक्या आहे. शाईनला टक्कर दिले का? नाद केले. विनीत तुला कसं वाटतं एवढ्याला आम्हाला? तू गाडीवर काय कंडिशन होती तुझी? बायगा आज तरी याची गाडी, माझी गाडी हो, माझी गाडी
गेलो बरं आज. उद्या तर दिवसच ना बघायला. तुम्हाला काय वाटते तुमचा गाडीवरचा सफर कसा आला एवढे लांब आहे तर? खडखड वाजत होते ते. मेरगाड आईच्या गावात ते काय बोललं? गाडी कोणती होती? आयशा विलाची. गाडी कुठली होती? आयशा विलेज कुठली होती? आयशा विलेजची गाडीचं नाव काय? रेंज रोवर. नाद केला. अरे बादशाबत झाला माहिती तुझी GLC येते मंदिराच्या समोर फोटो काढतो. अरे मी काल असेल नाही ना आता कसं येतं? ओके ठीक आहे. लोक आपली गाडी इथं लावले आणि इथनं थेट आम्हाला असं चालत जायला लागणार आहे कारण की या पुढं गाडी आहे ना पार्किंगचं काम चालू आहे. आम्ही आलो पार्किंगचं काम चालू करलं तर ते बोललो का बोलू शकत नाही आता. पप्पा कुठं पण काम आले तरी चक्कर पप्पाला काय बोलू शकत नाही मी. जाऊ दे चालत जातो आता. तो आपल्या गावातला होता वाटतं म्हणून तिकडे गेला. जाऊन दे चल चाललो होता चलकी चलकी जाना पडेंगा. गाईज वरती आलो आता चाललो दर्शन घ्यायला. गर्दी वाढायच्या अगोदर दर्शन घेतलेलं बरं कसं असा विषय आहे ना. नंतर मग ओलटेक मारलेले आम्ही लोक पुढे गेली तर वाईट वाटतं मला. इगो येतं डायरेक्ट पण इथं पुढं नाही जाऊ शकत. शाळेची सहलाले फुल डायरेक्ट वन साईड घुसलेलं आहे लेण्या वगैरे फुकाट आहे ना असं वाटतं. पहिले इथे आम्ही दर्शन घ्यायला जातो आईचा. गाईज माझ्या ओळखी बघा असं VIP एंट्री दिले याला डायरेक्ट VIP बघा डायरेक्ट पोचलो बघा. VIP गेट ओनली VIP गेट. हा भाई बस के इथनं तुम्ही दर्शन घ्या. आतमध्ये कॅमेरा चालू केला तर माझं शिक्षण होईल डायरेक्ट म्हणून इथनं दर्शन घ्या तुम्ही. अरे हा मागच्या वेळी मला शिकला नाही का बोलतो तू म्हणून इथनं दर्शन घ्या. काय आला तू आज VIP लोग के साथ आया तो तुझे एकदम अच्छा किधर भी तू तुम्ही VIP तुम्ही VIP आहे VIP थांब गपचप दाखव गपचप दाखव. गाईज माझं पण केस आता लय वाढलं नाही असं बोललं तो मला समजला पण मी ठेवलं का माहिती आमच्या पप्पाला पडलेलं म्हणून ठेवलंय मी ते नाही तर बाकी काय नाही. पप्पा करतो तुझं पण चाय बोल करू ठीक आहे जमलं आपल्याला तुम्ही बोलाल तसा. पप्पा आहे ना भाई काय पप्पा बोलत तीच पूर्व दिशा ही बोलत ती बोलत ती मला काय जाऊन दे आता. आता आम्ही चाललो खाली उतरतो. खूप ऊन लागते दिसत तर कमी आले मला उन्हान काय बोलतात डोलो उघडत नाही. जाऊ दे ही इकडे थांबली एक वडारी इकडे थांबली चला ऊन लागतं म्हणून. आयला तसं काय एशीतनं बाहेर नाही निघायच्या आयला काय बोलायचं आता. जाऊन दे हे उतर वाडणार या ओरा ऑफरचा लाभ घेतला बरोबर. 140ला 100 3 चिक्या 100ला खास माझ्यासाठी हा धन्यवाद दादा. बरं मी तर हे घेतलं मिक्सवाला आपला मिक्स लागतं आपल्या घरच्यांना घेतला आपला काय संबंध नाही. गोड नाही खायचा पण जास्त फक्त रसमलाई खाता. काहीच बायाचा गोळा खायला आपल्या इथं गोळा बाया टेस्टी गोळा बनवत वाटतं. खाला नाही ना माहिती ना आपल्याला डायरेक्ट आता खिसून बनवत लावलंय ना आदत नाही सगळी थांबलो डायरेक्ट. इथं मात्रे पांपण आहे सुमित संचा पण गेट बंद आहे म्हणून नाही चाललो. असं आहे का? अरे म्हात्रे आमचा कुत्र्यांचा आहे कुत्र्यांचा नीट दाखव पहिले. हो रे कुत्र्यांचा बॅनर मारले इथं काही कसला आज गोला जाऊ दे काहीच गोला कॉन्सन्ट्रेट करतो जरा. काहीच गोला खायला तुझं कसा गोला आहे बादशाह. मग आता तुम्हाला वाटतं काला घट्ट आहे पण मी लिंबू सगळं मारून घेतले भाई. एक्स्ट्रा लिंबू मारून घेतले बायकांना नाद केले एकदम किंग लागते. आता एक घोट मारू बघतो. आपल्याला असंच खट्टा मिठ्ठा लागतं म्हणून ऐसा घेतलं डायरेक्ट. काय पाहिजे सांगा तुझे काठी तिथे किती पड आहे सांगतो काय. अरे काटे बार्बिक्यू मारले वाटतं. गोला बार्बिक्यू मारले काही. अरे रक्ती भरली याच्यावर. हो डिलिशियस पोटप गेम झाली वाटांची काय जिरविली किंग लागतो बाहेर जवळ द्या. आता मी इथं जाणार फक्त गोला खायला. गोळा हा आपण पेढे का घेतलं ते छान आहे गाईस. आता भूक लागली म्हणून
कुठे जायचा तर आलं रॉयलला. रॉयलची रॉयल बिर्याणी खायला. वन साईड तंदुरी बिर्याणी मागवले. हाफमध्येच पोट भरतं भाई. मन तर बस होतं. आईला का आला चल माझ्या घरचा दे. झालं ते माझ्या घरून दे. गाईज तर फायनली घरी आलेलो आहे. एकदम ओके आणि सेफ फुल. तर बघू शकता अशी काहीतरी कंडिशन झाली. बघू शकता अख्ख्या केसाचे हेल्मेट घालून शकतो. नंबर OG नंबर लावलेला आपला. आता परत कारण लावला. जरा घरच्यांना काय वेळेला नाही. अरे गाईज आम्ही घरी नाही तुला की तुम्ही रील पाठवला का मला काय काम धंदाच नाही वाटतं. म्हणते चला आता काय. आता जरा मी रेस्ट करतो, झोपतो, जरासा आराम करतो. आता वाजले 4. आता संध्याकाळचे उठतो आणि बघू काय झालं तर विषय दाखवतो. नाही तर मग काय नाही. गाईज तर म्हणजे उठलेलो मी मगाशी 9-10 वाजता. असं तर आजच्या मोकाटा होता. काय काम धंदा नव्हता सुजला. मी तशी एक चायनीज दिसले चालू. वाजल्या आता 11:30. तर पोटाला भूक लागली म्हणून चायनीज आपला पहिला प्रेम आहे बोलल्यावर चायनीज खातं मस्तपैकी. तर चला काहीच आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग असा व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि असं ब्लॉग एकदम खत्री येत राहतील. चला बाय.